ओ माय गॉड, आई शपथ. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. बघा इकडे सरडा आलाय, सगळे इकडे पॅनिक झालेले आहेत. वेलकम बैक टू माय चैनल, स्वागत है आपका एक नए ब्लॉग में. तो गाइज बहुत दिनों से मेरे को कमेंट्स आ रहे हैं. कमेंट्स तो एक दो कमेंट्स आए, पर रियल मतलब लोग ऐसे बोल रहे हैं कि तू भाई मराठी में ब्लॉग चालू कर, मराठी में ब्लॉग चालू कर. तो गाइज आज उन लोगों के लिए ये स्पेशल ब्लॉग होने वाला है कि आज मैं मराठी में ब्लॉग करने वाला हूँ. तो और गाइज चलिए शुरू करते हैं. चालू करूया आता मराठी ब्लॉग. आपल्याकडे आता हे सगळी पोरं आलेले आहेत आणि मी तिला तिथे गिटार वाजवतोय. हा आपण नवीन गिटार घेतलेला, तो एक्सप्लोर करतोय, बघतोय काय काय त्याच्यामध्ये. हिला गिटार पाहिजे, हा पहिला देत नाही. आता गिटार थोडा वेळ वाजूया आणि बघूया. तुम खुद देखो, ये देखो, है मुझसे कोई स्मार्ट? बताओ खुद. नहीं तुम खुद दे. अम्मा ना यार, तो ब्लॉग बनवतोय. हा बोल लवकर. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. एक कान बंद कर, कान बंद कर. अरे भाई लय गान वाजवतोय. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. ओ माय गॉड, आई शपथ. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा? भाई ये कहाँ फंस गया भाई मैं? बनाया अपने, तेरे बिन सोनी सोनी है बाहें, तेरे बिन प्यासी प्यासी निगाहें. अरे भाई डेंजर डेंजर. डे हैप्पी बर्थडे टू यू. काहीच मिथिलाला ब्लॉग करायचं म्हणजे नशीब खराब आहे, कारण की ते काल रात्री 2% चार्जिंग होतं मोबाईल मध्ये आणि आज सकाळी स्विच ऑफ झालं त्याच्यावर आणि लाईट गेली वरून. तर गाईज आपण आता जातोय ते गाईला चारा द्यायला. कुठे घेऊन गेला तो शिवांश? हा थांब काय जा बघा, हा चारा आहे शिवांशकडे, तर तो आपण आता द्यायला निघालेलो आहे. तर आता जाऊया. तर गाईज हे बघा, हा आहे गोठा. या गोठ्यामध्ये चारा. अरे अरे भाई भाई भाई, मारणार नाही ना? अरे आम्हाला ते घाबरत आहेत. सगळं होत, सगळं होत. अरे सगळं होत. पण पाहिजे नाही अरे भाई मारतोय वाटतं आता. अरे त्यांना ते बच्चाला मुलगा तिथे छोटा. अरे सगळं टाक ना, असं थोडी. दिसत दिसत. अरे भाई काही जे देखो, हे बघा भाई किती किती महिन्याचे आहे हा? 1 महिन्याचा. ओ माय गॉड. तर मित्रांनो आता मस्त चारा वगैरे आपण दिलेला आहे. हे बघा भाजी एवढीशी आहे, भाजी एवढीशी आहे. ते एक एक करून टाकतात, एक एक करून टाकतात. काय बोलायचं यांना सांगा तुम्ही. मित्रांनो आपल्याकडे आता ही सगळी गँग आहे आणि आपण आता निघालो आहे तळ्याकडे. म्हणजे तिकडे विहीर आहे आणि रेणुका मातेचं मंदिर आहे. काल तिकडे कार्यक्रम पण होता, तर आपण आता जाऊया तिकडे. तर मित्रांनो आपण आता निघालो इकडनं. आणि मिथिला पण आपण विचारलेलं होतं, पण मिथिला बोलला की नाही येणार मी. कारण इगो नाही रे, ऊन खूप जास्त आहे. ऊन बघा गाईस खूप जास्त आहे. पण आता आपल्याला काहीतरी शूट करायचं, घरात बसून तर आपलं कॉन्टेंट निघणार नाही. आपल्याला काहीतरी शूट करायचं आहे, त्यामुळे आपण जात आहे आता तळ्याकडे. तुम्हाला दाखवतो होता काय काय. आणि गाईस काल आहे ना रेणुका मातेशीकडे आहे ना आपला कार्यक्रम होता, एक देवीचा जागरण होतं. पण आपल्याला काही कारणामुळे येऊ शकलो नाही आपण इकडे. आणि इकडे असं आहे बघा, असे सगळे स्टॉल्स वगैरे लागलेले. इकडे ट्रॅम्पोलिन, ते छोट्या मुलांसाठी खेळायला आहे ना सगळं लागलेलं होतं इथे. पण आपण हां आईस्क्रीमचे वगैरे सगळे शॉप्स लावलेले, पण आपल्याला यायला जमलं नाही. जसं तुम्ही बघू शकता, हे बघा काल इकडे हे मंडप वगैरे टाकलेला मोठा कार्यक्रम होता. हे बघा
आणि इकडे ही मोठी आमच्या सर्वात जास्त डीप आहे ही वाली विहीर आमच्या गावची. आणि ही आहे रेणुका मातेचं मंदिर. गाईज आपण आता जातोय दर्शन करायला देवीचं. आणि ही आहे आपली देवी. आणि गाईज ही आहे सीताबाईची विहीर. आणि गाईज हे आहे तळं. ह्याला तळं म्हणतात. इकडे सगळे पियायचं पाणी ह्याला सर्वात जास्त उघड आहे, जास्त ठिकाणी उघड आहे. आणि इकडे स्वच्छ पाणी सर्व भेटतं. हे बघा निळं पाणी असणार इकडे, तुम्हाला दाखवतो. इकडे एकदम खालची जमीनसुद्धा दिसते इथून. हे बघा एकदम निळं पाणी आहे बघा. नाही रे बाबा, ह्यामध्ये साप नसतो, हे पियायचं पाणी आहे. आणि इकडे कोणाला पोहायला वगैरे अलाउड नाही आहे, हे पियाच्या पाण्यासाठी यूज करतात. आणि बायका इकडे हे कपडे धुवायला वगैरे पण येतात इकडे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमचे म्हणजे पप्पा, परत सतीश दादा, मिथिल दादा, आम्ही सगळे इकडे, अण्णा सगळे आम्ही इकडे यायचो. आणि हे बघा अशा पद्धतीने आम्ही पाणी घ्यायचो आतमधनं आणि इकडे आंघोळ करायचो. आणि मित्रांनो ही मेन गोष्ट अशी आहे ना, ह्या तळ्यातलं पाणी तिकडे जातं, सप्लाय होतं ना पूर्ण. हां, ह्या ह्याच्यातलं पाणी तिकडे जातं. हे जरी छोटं असलं तरी पण ह्याला उघड जास्त आहे, त्यामुळे इकडचं पाणी सगळं तिकडे जातं. काय 3 गावची लोक पाणी इकडचं येतात. ओके, आता नाही नेत. हां, 3 गावचे लोक इकडचं पाणी न्यायचे, कारण की स्वच्छ पाणी आणि इकडे सर्वात जास्त उगम आहे पाण्याला म्हणून. काय हे बघा कृष्णला इकडे तोंड धुतात. हाय थंड आहे. थंड पाणी. चलो लेट्स गो. चला आता जाऊया. हे बास आहे बास. हे बघा हे केळीचं झाड आहे, याला अजून पिकल्या नाही आहेत. हां कच्चेच आहेत. भाजी करतात ना कच्च्याची, आय थिंक सो भाजी करतात. गाईज हे बघा सनफ्लावर. तर मित्रांनो आज सोमवार आहे म्हणून आपण आज खिचडी, दही आणि आंबा व वाळके पण आता खात आहोत. तर आता खाऊया मस्तपैकी. आणि हे बघा इकडे सरडा आलाय, सगळे इकडे पॅनिक झालेले आहेत. बघा अरे गेला. आम्ही आता थोड्या वेळ पूर्वी झोपलो होतो आणि इथे आता पाऊस पडायला चालू झालाय. हे बघा थोडाफार पडतोय. हे बघा बुलेट वरती. हा तुला माहिती नाही का, आज मी पूर्ण ब्लॉग मराठीमध्ये करणार आहे. आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस. आणि गेल्या लोकांनी म्हणजे खूप लोकांनी असं सांगितलं ब्लॉग्स कर म्हणून. आता बघता बघता एकदम जोरातच जायला लागला. आता मातीचा वास असा सुटला एकदम मस्तपैकी. उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस कसा काय येतोय? कारण की जे क्लायमेट आता आहे हा अलग ही लेवल का. कांदा भजी पाऊस आला एवढा मस्तपैकी. कर ना कांदा भजी. करणार खरं करणार आहेस? खरं करणार आहेस? A few moments later. तर मित्रांनो आपली सगळी पोरं गेलेली आहेत कोल्हापूरला. तर मी एकटाच होतो घरी. तर बोललो काहीतरी खायला येऊया. तर मी आता आलो आहे काहीतरी चायनीज खायला, काही मंचुरियन वगैरे काहीतरी खाईन. तर आता खाऊया. काही उन्हाळा चालू आहे आणि पत्रात आपल्यामुळे खूपच जास्त गरम होतं खालती, म्हणून यांनी नवीन सिस्टम अशी केली आहे, पाण्याची फवारणी होते खालती. आणि इथे आता मस्तपैकी आपला मंचुरियन सूप आलेला आहे. 2000 years later. तर मी घरी आलेलो गाईज आणि बघतो तर हे लोक पण आले होते. आणि त्या लोकांनी मस्त सँडविच आणले मला. मस्त खाऊया. फिर वही बात आती है कि जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. आणि मित्रांनो ह्या लोकांनी लस्सी पण आणली. लस्सी ही कपिलची लस्सी आहे. कपिलची लस्सी. व्हाट? कपिलची लस्सी आहे. कपिलची लस्सी. अच्छा जी. गाईज ही सर्वात बेस्ट, ही माझी सर्वात फेवरेट लस्सी आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये. आहे का? आणखी एकदम हे आहे, ठीक आहे. दाखव रे. हे गाईज एवढी ठीक आहे नाही. वन ऑफ द बेस्ट. तुला कशी वाटली? खूप मस्त. काहीच ही मला खूप जास्त आवडते पर्सनली. तर मित्रांनो आपल्याला सगळं सँडविच वगैरे सगळं आणलेलं ते बाहेर गेलेले साईडला वगैरे त्यांनी. तर आता जेवायची आपल्याला काही गरज लागलेली नाही आहे. आणि आता आपण इकडे सगळे असेच बसलेलो आहे. आणि हे लोक बाहेर गेले तर यांनी पान पण आणला. तर मी पान खाल्लं आहे. पान खाता खाता ब्लॉगिंग करतो गाईज.
चड्डीवर का आलास पण झोपायचं ना आता हा बघा एकदम चड्डीवर बिड्डीवर एवढं रात्री कुठे पण येतो नागडे बाबा आहे वाटता मित्रांनो आपण खाल्लेला होता पान त्यामुळे आपली जीभ पूर्ण लाल झालेली आहे जस्ट घरी आलेलो आहे आणि अरे तू प्रत्येक वेळी शिव खायचीच कामा करतो मी नाही केलं त्यांनी साईडला केलं माझे तर गाईज आता आपण जस्ट घरी आलेलो आहे आणि आता आपण हा ब्लॉग आता इकडे संपवणार आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मराठीमध्ये आपली ब्लॉगिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला असे मराठीमध्ये ब्लॉग हवे असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा म्हणजे मला कळेल की मराठीमध्ये ब्लॉग केले पाहिजे का नाही तर गाईज आजचा ब्लॉग आपण इकडे संपूया भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ओके बाय ते देखते देखो एकदम हिंदी अरे हिंदी अरे मित्रांनो भाई मराठी मराठी सवय लागली हिंदी काय यार हिंदी सवय लागली